टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। मी आहे आता परळी तालुक्यातील चांदापूर धरणावर आहे। या धरण पाहिलं जात आहे। या ठिकाणी या तलावामध्ये पाहिलं तर 50% पेक्षाही पाण्याची पातळी आता कमी झालेली आहे। सध्या आहे एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिना अजून 2 महिने पावसाळ्याला बाकी आहे। त्यामुळे पाहिलं जातं या ठिकाणी याच तलावामधून अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी देत असतात। जनावर गुरांना पाणी पाजवलं जात असताना आता पाहिलं तर या ठिकाणी आता पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा संकटाचा सामना करावा लागणार आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 महिने बाकी पावसाळा आहे आणि याच गेल्या वर्षी या तलावामध्ये माती काढण्याचं काम करण्यात आलं होतं। त्यामध्ये पाण्याची पातळी थोडी वाढली होती, पण आता या ठिकाणी पाहिलं तर पाण्याची पातळी सध्या परळी तालुक्यामध्ये पाहिलं तर तापमान 39 ते 40 डिग्री येऊन ठेपलेलं आहे आणि माणसाची लाहीलाही पाहून होत आहे। तसेच आता याच वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमेरसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड।